का जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. पवन झालो चराचरी. त्याचं बटन बंद केलं ना. हां, प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 2 आणि ओळ क्रमांक 244ला येऊन थांबलेलो होतो. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था आत्मसुख सर्वता द्रष्ट नाही कोणा. येरते दुर्मती जे बहुत असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकी. अविवेकी म्हणजे अज्ञानी माणूस. आता अज्ञानी कोण आहेत ते बघा. ते ह्याच्या ग्रंथाच्या आधारे कोण अज्ञानी आहेत? ज्यांनी वेदाचा गाढा अभ्यास केलेला आहे, वेदाचं ज्ञान आहे, जगामध्ये लोकांना ज्ञान सांगण्याचं काम करतात किंवा समाजसेवेचं काम करतात. म्हणजे त्याला अध्यात्मातलं कर्मकांडातलं यथार्थ ज्ञान आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराज अज्ञानी म्हणतात. तुम्ही आपण तर अज्ञानी आहोतच, आपला काही हिसाबच नाही. बघा, एक ज्ञानेश्वरीतली एक ओळ आठवते का बघा तुम्हाला, की ते अज्ञानांमधले ज्ञान्यांमधले मूर्ख आहेत. तैसे ते पार्था नाही विन्मुख या परमार्था नाही, त्याप्रमाणे पण नाही. ती ओळ अशी आहे की ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही, अशा प्रकारची ती पाठी. पण आता आठवणार नाही, सध्या गरज नसेल म्हणून. तर अज्ञानी कोणाला म्हटलेले आहे आणि ज्ञानी कोणाला म्हटलेले. ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे, आडाण्यातल्या आड्यानं माणसाला कळल की आपण काय करतोय. आपण प्रत्येकजण आरसा आहे, हा आपल्याला प्रत्येकाचा आरसा आहे. आपलं काय चालू आहे, आपण कुठपर्यंत आलेलो आहे, आपण रस्ता तळायला गेलोय का, कुठं रस्त्याला लागलोय का, कुठं अजून कुठं भरकटलेलो आहे का, बरोबर चाललोय. हा आरसा आहे, हा मॅप आहे. ते म्हणतात कालच्या याच्यात सांगितलं दुर्बुद्धी नको, आणि दुर्बुद्धी लोक मला येऊन मिळत नाही. दुर्बुद्धी लोकांना काय काय ठेवलेलं आहे? स्वर्गाला जाणारे कोणते लोक आहेत? दुर्बुद्धी. त्यांच्याकडं सुबुद्धी नाही. आता स्वर्ग तुम्ही म्हणाल साधं आहे का, तुम्ही कोणलाही नाव ठेवावं लागले? हो, आपल्या वारकरी संप्रदायाचं, भारतीय तत्त्वज्ञानाचं, आर्य संस्कृतीचं ध्येय आहे, जिथून आला तिथं जायचं, कुठेही भरकटायचं नाही. स्वर्गसुद्धा भरकटणे. स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या. स्वर्गाला कोण जातं? पापरूपी पुण्य केलेली माणसं स्वर्गाला जातात. स्वर्गी पापात्मक पुण्य जायचे आणि पापात्मक पाप नरका जायचे. स्वर्गात कुठं जातं? पुण्यात्मक पाप किंवा पापातलं पुण्य स्वर्गाला जातं, पापातलं पाप नरकाला जातं. आणि माते जे पाविजे ते हे शुद्ध पुण्य जगी मला प्राप्त होतं. ते पुण्य वेगळं आहे आणि ते पुण्य आपल्याला जमा करायचं, ते निष्काम पुण्य जमा करायचंय. त्यांनी सांगितलं की इथे अर्जुना तैसी ईश्वरा वाचून काही, जी अनेक लाणी नाही ते एकच बुद्धी पाहे अर्जुना जगी. अर्जुना तिलाच बुद्धी म्हणायचं जी विचार करते, देवाचा विचार करते असं इथे सांगितलं. पण देवाचा विचार कंसात अजून ओपन करून सांगतो, आपला स्वतःचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण कोण आहोत, स्वतः कुठून आलो. देवाचा विचार करणं म्हणजे आपला विचार करणं. आपुली आपण करा सोडवण, आपल्याला ओळखायचंय. तर त्याला सद्बुद्धी म्हणतात. तैसी दुर्लभ ही सद्बुद्धी जी परमात्माचा अवधी, जैसी गंगेची उधंती निरंतर. ही सद्बुद्धी कमी लोकांकडे आहे आणि ज्यांच्याकडे सद्बुद्धी नाही ते दुर्बुद्धीमध्ये फसलेले आहेत. आणि तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा दान उपजो नारायण. आता दुर्बुद्धीचे लोक कोण आहेत बघा. हा एक आरसा आहे. आपण जर पाहिलं तर जगामध्ये ज्याला परमार्थ म्हणतात तो परमार्थ आणि ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असणारा परमार्थ, याच्यामध्ये जमीन आसमान फरक आहे. हे वर जसे आपण म्हणतो ना आपल्या गावठी भाषेमध्ये, समुद्रामध्ये मासे पकडायला जातात ना, ते अत्यंत खोल ठिकाणी जातात आणि हे वरचे चिंगळ्या गोळा करून येतात आपल्या इकडचे. त्याप्रमाणे जे ज्ञानाचं सागर आहे अशा डीप परिस्थितीमध्ये घेऊन जातात आपल्याला ज्ञानेश्वर महाराज. आता जसा तो देवमासा दाखवतात ना टी व्हीमध्ये, मोठा असा वर उडतो आणि असा खाली जातो समुद्रात
आणि परत समुद्रातून वर येतो ना, असं समुद्राच्या वर उडी मारून बघतो सगळीकडे काय चाललंय. तसं तुम्हाला आपल्याला पूर्ण डोळस करण्याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. कालच परत सांगितलेलं परत सांगतो, ये रते दुर्मती, जे ईश्वराला जाणण्यासाठी आपली बुद्धी खर्च करत नाही. दुसरं वाक्य सांगतो त्याच्यापेक्षा सोपं, जे आपल्याला स्वतःला जाणण्याचा विचार करत नाही तिला दुर्बुद्धी म्हणतात. बाकीच्या सगळ्या चौकशा चालू आहेत आपल्या, पण आपल्याला ओळखण्याची जी चौकशी आहे, ज्ञान आहे, ते आपल्याला माहीत नाही. ये रती दुर्मती, जे आपल्याला स्वतःला ओळखण्याचं ज्ञान जाणत नाही, ईश्वराला ओळखण्याचं ज्ञान जाणत नाही, हे जग म्हणजे काय हे जो ओळखण्याचं ज्ञान जाणत नाही, ती बुद्धी कशी आहे? दुर्बुद्धी आहे. ये रती दुर्बुद्धी, जे बहुतांसे विकरती. विकारलेलं जग म्हणजे काय? विकार म्हणजे आपल्या डोक्यात येतं वाईट घाणेरडे विषय, व्यवहार, खाणं पिणं. विकार म्हणजे मी शुद्ध ब्रह्म असूनही मी स्वतःला काय समजणं? पुरुष, स्त्री, मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाची तरी बहीण आहे, मी कोणाचा तरी भाऊ आहे, मी कोणाचा तरी मामा आहे, हे समजणं म्हणजे हे विकारलेलं जगत मी नाही आहे. आणि शुद्ध काय? मी वासुदेव तत्वता. ती जी बुद्धी आहे ती दुर्मती, जी देवापासून बाजूला गे, जी बहुत असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकी. कुठं अविवेकी रमलेले आहेत. आणि त्या अविवेकी लोकांना काय ठेवलेलं आहे? मृत्यूनंतर काय जागा आहे त्यांना? मनोनी तया पार्था, स्वर्ग, संसार आणि नरक अवस्था. आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. आत्मसुख एवढं सुद्धा त्यांच्या दृष्टोत्पत्तीला येणार नाही. कोणाला? अविवेकी. आता अविवेकी कोणाला म्हणतात बघा? वेद जाणतात, कर्मकांड जाणतात, भारतातल्या संस्कृतीचा 3 भाग जाणतात, पण ज्ञानाचा भाग जाणत नाही, त्यांना अविवेकी म्हटलेलं आहे, अज्ञानी म्हटलेले आहेत. आणि वेदाचं कोणाचं चाललंय? संसारिक लोकांचं नाही, ज्यांना असं वाटतंय आम्ही परमार्थ काहीतरी करतोय. आणि त्यांना जाणतं सगळं, कर्मकांड जाणतात, सगळं जाणतात, पण आत्मा जाणेल ती विद्या जाणत नाही. त्यांना म्हणतात वेदाधारे बोलती. अज्ञानी माणसांची लक्षणं सांगतात बरं का, अज्ञानी माणसांचं. वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती. वेदासारखं बोलणार. वेद काय सांगतो, ज्ञान काय सांगतात, ग्रंथ काय सांगतात ते बोलतात, परफेक्ट बोलतात, त्याच्यात तसूभर सुद्धा इकडं तिकडं नाही. केवळ कर्म प्रतिष्ठिती. काय प्रतिष्ठित करतात? कर्म. आणि कर्माने मोक्ष नाही मिळत, पण कर्म करायलाच पाहिजे. आपल्याला ज्या वर्णाश्रम धर्मामध्ये पाठवलंय, क्षत्रियामध्ये पाठवू द्या, वैश्यामध्ये, शूद्रामध्ये किंवा ब्राह्मणामध्ये, जिथं पाठवलंय तिथलं कर्म करणेच आहे. केवळ कर्म प्रतिष्ठिती. केवळ कर्म प्रतिष्ठिती असं नाही म्हणायचं, कर्म प्रतिष्ठायचं आहे, पण केवळ म्हणजे ज्ञान सोडून. परी कर्मफळी आसक्ती. बरं, कर्मफळाचं सांगणार, कर्म प्रतिष्ठा करणार, हे असं करायचं, पण त्या कर्मफळाच्या ठिकाणी काय आहे? आसक्ती. धरोनिया, सगळं करणार, वेदासारखं बोलणार, चांगलं ज्ञान सांगणार, हो, परंतु आसक्ती धरून करतात. आणि दुसरी गोष्ट, कर्मफळाची अपेक्षा करतात. आणि म्हणून ते लोक कसे आहेत? कर्मफळाची अपेक्षा करणारे अज्ञानी आहेत, दुर्मती आहेत. ज्ञानी माणूस कर्माची अपेक्षा नाही करत. अर्जुनाला सांगण्याची प्रोसिजर आज वेगळी चालू केलेली आहे. काल आत्मा अनात्म सांगितला, आणि आता स्वधर्माचं पालन. आपण जर इमान इतबारे आपल्या वाट्याला, तुम्ही गृहिणी आहेत ना, जावेचं असू द्या, जावेच्या पोराचं असू द्या, जे पण असेल, सासऱ्याचं असू द्या, नंदेचं असू द्या, जे बी तुमच्या वाट्याला आलेले कर्म जर तुम्ही इमाने इतबारे केलं, तर देवाला आणि साधूला नाक घासून तुमच्या घरी यावं लागेल आणि तुम्हाला ज्ञान द्यावं लागेल. जबरदस्ती तुमच्या घरी येतील. पण केव्हा? आपल्या स्वधर्माचं यथासांग पालन करू तेव्हा. त्याच्यात घोटाळा आहे. स्वधर्माचं पालन, थोडं उदाहरण सांगून जातो. बिगर पाण्याचं दूध भेटेल का आपल्या गावात? बिगर पाण्याचं नाना नाही भेटणार. बरं, नाही भेटणार. सख्या चुलत भावाकडे तरी आपल्या अरविंद बाबा, बरं त्यांनी पाणी घातलं, आपल्याला माहिती, आपण त्याला बोलू शकतो का रे पाणी घातलं? नाही बोलू शकत. का? तर आपली गाय दूध देत होती आणि त्याची गाय दूध देत नव्हती, तेव्हा आपण बी काय केलेले आहेत? तेच धंदे केलेले आहेत. एवढ्या एवढ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला जातो, आहे की नाही?
हरी हरी काय झालं? हां बरोबर आहे, कशाला हलवलं? काहीच करू नका, बरोबर आहे. हरी, हां. तर त्याला म्हणतात आपलं कर्म कसं आहे, आपण थोडीसं जरी हे केलं तर तसं आहे, बरं का. तर त्याला ते म्हणतात की कर्मफळाची आसक्ता धरतात. बघा कुठून कुठे गेलो सांगता येईल का आपल्याला? आता आपण कुठं होतो पहिलं? तिकडे मी बोलायच्या अगोदर कुठं होतो आपण? हां, की आपल्याकडून हा केवळ कर्म, त्याच्या पुढे गेलो आपण, ठीक नाही. तर त्या कर्माच्या ठिकाणी आपण जर आसक्ती धरली तर त्याप्रमाणे ती म्हणती, ते काय म्हणतात माहिती आहे, कर्म पण बरोबर करणार, सगळ्या गोष्टी करणार, पण अपेक्षा कशाची धरणार? कर्मफळाची. म्हणून म्हणती संसारी जन्मी जे, काय नाही खावं प्यावं ल्यावं मेलं म्हणजे गेलं. हां, काय करतात? वेदाधारे बोलती, आधी बोलतात कशाच्या बेसवर, कशाच्या आधारे? वेदाच्या आधारे. केवळ कर्म प्रतिष्ठिती, कर्म करायचंच आहे पण केवळ कर्म नाही करायचं, त्या कर्मातलं तारतम्य भाव जाणायचा आहे. बरं केलं तर केलं, आणि कर्मफळी आसक्ती धरून या, कर्मफळाची आसक्ती धरायची नाही. म्हणती संसारी जन्मी जे, काय म्हणतात हे? हस पुन्हा जन्माला यायचं संसारी. यज्ञाधिक कर्म की जे, संसाराला यायचं, चांगली चांगली यज्ञ कर्म करायची, पुण्यकर्म करत राहायची, मग स्वर्गसुख भोगी जे मनोहर, ते चांगलेच काम करतात, ते चांगलेच काम करतात, पण त्यांचा उद्देश वेगळा आहे, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, तो आपल्या संप्रदायाला अभिप्रेत नाही तो दृष्टिकोन. स्वर्ग सुख आपलं फळ नाही आहे. ज्याने तुळशीची माळ घातली त्याचं उद्दिष्ट स्वर्ग प्राप्त करणं नाही आहे, उलट स्वर्गाला पायरी करून त्याच्या पाठीवर पाय देऊन वरती जायचंय त्याला, जिथून आलाय तिथे. येथ हे वाचून काही आणि के संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे, मग स्वर्गसुख भोगी जे मनोहर, हे जे ज्यांना ह्या अपेक्षा आहेत ना, बस स्वर्गसुख म्हणजे काय? स्वर्ग बी आकाशात नाही आहे, या भ्रामक कल्पना आहे, आकाशात काही नाही, जे आहे ते इथे, वैकुंठ इथे, स्वर्ग इथे, नरक बी इथे. नरक म्हणजे काय? मातेविन पावी, तो अज्ञानाचा मार्ग आहे ना. ज्ञानी तया ते उपसर्ग हानी म्हणजे, ज्ञानी तिकडं जात नाही त्या स्वर्गाकडे जायचा. नरक म्हणजे काय? गटारावर बसायचं, वडापाव खायचे, जिलेबी खायची, त्या माश्या तिथं घुंग 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 करतात, त्याच्या नाकातून चाललं शेंबूड, कपडे बरोबर नाही, ही नरक यात नाही. स्वर्ग म्हणजे काय? मुंबईला समजा वाळकेश्वर चौपाटी, त्या ठिकाणी आलिशान बंगले, 2000 स्क्वेअर फूटचे, 4-4 4 व्हीलर गाड्या, ही स्वर्ग संस्था आहे. आणि संसार म्हणजे काय? हे जे असं आपलं चाललेले अर्ध पुण्य अर्ध दिवस टीचितन, अर्ध दिवस दुःखात, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि ते काय म्हणतात? बस येथ ए वाचून काही अनेक सर्वता सुखच नाही. बस नरक स्वर्गाला गेलं म्हणजे सुख, स्वर्गाला सुख नाही. स्वर्गावरला गेला का तिकडून लाद बसली का लगेच खाली येतो. नहुष राजा स्वर्गाचा राजा होता, पती. हो, तिथं बाया नाचत होत्या, तिथं रंभा उर्वशी, आणि तिथं तो गेला आणि एका बाईचा हात पकडल्याबरोबर त्याला तिथून खाली लाद बसली, तर नरकला आला डायरेक्ट. कुठे गेला? सर्पयुनीला, नरक. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबवला, परिणामी भुजंगत्व पावला. हे नेनसी काय बाप्पा अर्जुना, तो बघ. म्हणून स्वर्ग सुख आपलं उद्दिष्ट नाही. आणि हे म्हणतात, हे ऐसे बोलती ते दुर्बुद्धी. बस मस्त सगळं व्यवस्थित झालं ना म्हणजे बास. हे जे म्हणतात ना ते दुर्बुद्धी लोक. आणि सुबुद्धी लोक काय म्हणतात? आपल्याला देव पाहिजे, आपुला तो एक देव करून घ्यावा. अजून ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, आपल्या संसाराला आलो तर देवाला प्राप्त करायचं, नाहीतरी संसारू जाईल. जो देवाला प्राप्त करत नाही त्याचं जीवन ज्ञानेश्वर महाराज सांगतात शेळीच्या गळ्याला आलेले स्तन, त्याच्यातून कधी दूध निघतं का? कधी. ते नुसता दिखावपणाचे ते स्तन आहेत, पण डोळे त्याला दूध नाहीत. तसं मनुष्य जन्माला निसता आलेली दगड आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाही तरी काय, थोडी तुकाराम महाराज म्हणतात, श्वान सुकुरे बापुडी. त्यांना मनुष्यपणाच नाही, मनुष्य परी भली कुत्री ती, असं तुकाराम महाराज म्हणतात. दिसायला माणसासारखे पण कुत्रीच आहेत ते म्हणतात. म्हणून दुर्बुद्धी जी देवापासून बाजूला गेली, या व्यावहारिक सुखामध्ये रमलेले दुर्बुद्धीचे लोक आहेत.
दैख कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरती, ते केवळ भोग चित्त देऊन या. कर्म करायला लय सरसाव नसतात. शिवाजी महाराजांच्या बरोबरचे राजे होते ते असेच होते. आदिलशाच्या, निजामशाच्या, कुतुबशाच्या दरबारीत हुजरीगिरी करायला, आणि ते अपेक्षा करायचे आलिशान भोग बघा. पण शिवाजी महाराज तसे नव्हते. त्यांना वाटत होतं मला काही नको, पण जगाचं हित व्हावं, अशी जी बुद्धी, ईश्वरी कार्य व्हावं आपल्याकडून, असे ही कामना अभिभूत. कोणतेही कर्म करताना अपेक्षा नाही करायची, निरपेक्ष भावनेने कर्म करायचं, त्यावेळेला ते फळ देतं. आपण शेतकरी, आपल्याला माहिती आहे, पेरायचं, पडला पाऊस तर पडला, आलं पीक तर चांगलं आलं, पीक चांगलं आलं, भाव आला तर आला, शेवटी सगळं तुका म्हणे घालू यावरी भार. होऊनी कर्मे आचरती, केवळ भोग चित्त देऊन या. भोगासाठी कर्म करायची, काय मस्त मस्त राहिले पाहिजे, टिचित राहायला पाहिजे, बस त्याच्यासाठी कर्म करायची. ईश्वर आणि देवाने शरीर दिले त्याच्यासाठी. क्रिया विशेष बहुते न लोपती विधीते, विधीची चुकामुक नाही होत, परफेक्ट कर्म करणार. एखाद्या साधूकडून एखाद्या वेळेला काही वेळेला घोटाळा होईल बा, एखादं कर्म तसंच्या तसं नाही होणार, पण यांचं एकदम विधीने परफेक्ट कर्म. तरी सुद्धा क्रिया विशेष बहुत, त्यांच्या क्रिया विशेष आहेत, एकदम परफेक्ट. न लोपती विधीते, विधीचा लोप नाही होत, विधीला धरून निपुण होऊन धर्माते, त्यातले मास्टर. अनुष्ठिती, निपुण होतात, त्याच्यातून चांगला अनुष्ठान करणार, त्याच्यात विधीला धरून क्रियाविशेष बहुत, त्याचं अनुष्ठान चालू आहे. पण हे कोणते लोक आहेत? दुर्बुद्धी लोक आहेत. क्रिया परी एकच कुडे करती, काय चूक करतात ते? जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकविती, ज्याच्यासाठी आपला यज्ञ चालू आहे त्या यज्ञ पुरुषाला चुकवतात, आत्मनारायणाला चुकवतात, आणि इंद्रादिक देवाच्या पाठीमागं अमरावतीच्या मागे पळतात. ही चूक आहे त्यांची. बाकी त्यांचं सगळं परफेक्ट आहे, पण ही चूक आहे त्यांची. आणि त्याच्यामुळे ते कोणते लोक आहेत? दुर्बुद्धी लोक. आणि दुर्बुद्धी लोकांची संगत नको आहे आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या दुर्बुद्धी लोकांचं तोंड सुद्धा पाहू नका. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या लोक, मुलाचं आई वडील जसं तोंड पाहत नाही तसं यांचं तोंड नाही पाहायचं. परी एकच कुडे करती, जे स्वर्ग कामो मनी धरिती, आणि यज्ञ पुरुषा चुकती, भोगता जो आपल्या सगळ्याचा भोगता तो परमात्मा आहे त्या यज्ञाचा, पण त्याला नाही भाजणार. दुसरीकडेच काहीतरी गडबड करत राहतात. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दिजे, की मिष्टांना संचर विजे, काळ कुट्ट. हो, कापूर जमा करायचा, मग आरतीसाठी वापरायचा ना, सगळं जमा करायचा, पाठीवर कापूस आणि कापूर द्यायचा पेटून. काय उपयोग झाला त्याचा एवढं मेहनत करून? तशी तुम्ही धर्मामधली एवढी मेहनत करून तुम्ही फळाची अपेक्षा केली, ते बी कोणतं फळ? फळाची अपेक्षा करायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी बी फळाची अपेक्षा केली, सर्व सुकृताचे फळ मी लाहील, सगळ्या पुण्याईचं फळ मी मिळविल, पण काय? क्षेम मी देईल पांडुरंगे. पांडुरंगाला अशी घट्ट मिठी मारून मी त्याला भेटल्याशिवाय पंढरपूरवरून रिटर्न येणार नाही, हे मी फळ घेईल. आणि हे फळ नाही घेतलं आणि आपण जरी जन्माला आलो आणि लय मोठे काही काम केलं असेल तरी आपल्या आईला दूषण येते. कारण धन्य माय व्याली सुकृताचे ते फळ. माझी आई 9 महिने 9 दिवसांनी व्याली, तिच्या पोटी आम्ही जन्माला आलो, पण आम्ही ज्याच्यासाठी आलो ते नाही केलं. फळ ते निष्फळ, हरिवी निर्फळ. त्या फळाला फळच आलं नाही. फळाला काय फळ आलं पाहिजे? हो, आम्ही पाहिला देखिला माय देवांचा देव. आता फिटला संदेह निमाले दुजे पोन. हा, देव कुठं भेटतो का? देव कोणी पाहिलंय का? आमचं आयुष्य गेलं, तुमचं आयुष्य गेलं, दुसरीकडेच भरकटत गेले म्हणून गेलं. नाहीतर देव भेटायला आणि शोधायला कुठं वनात जायची गरज नाही, कुठं डोंगरदर्यात जायची गरज नाही, संसार टाकायची गरज नाही, टेचीत संसार करायचा. नका त्याजू रांडा पोरे, बांधा महाल माड्या सोपारे, ते करा असोनी संसारी, जिवे वेगू करी. ओ, आणि देवाला प्राप्त कर, नलगती सायास जावे वनांतरा. अरे काम धंदा करता करता देव भेटतो नाही, आपणच देव आहे आणि हे सगळं जगत देव आहे, अशी आपली धारणा, अशी आपली दृष्टी होते. परंतु
ते काय करतात, कापूर जमा केला, चांगली कर्म केली, परंतु काय केलं, नाथबाबा म्हणतात खूप अभ्यास केला, खूप अभ्यास केला, आणि त्या अभ्यासाच्या जोरावर देवाला प्राप्त करायचं सोडून तो अभ्यास विकायला सुरुवात केला, आणि विकून काय केलं, या लोकातले भोग भोगले, आलिशान भोग भोगले, तरी शेवटी चिमूटभर राखच होणार आहे ना. मग मरावे परी कीर्ती रूपे उरावे, तुका म्हणे का मरण्याची सरे, मग उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची कीर्ती कधी उरते, देव न भेटलेल्यांना नाही भेटत. किती राजे राजवाडे असतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काय येतं, महाराणा प्रतापांचं नाव काय येतं, झाशीच्या राणीचं. त्यांनी हे अनुष्ठान केलेले आहेत. ते ध्यानधारणा करायचे, भगवान श्रीकृष्ण ध्यान करतात, त्यांचं शिवाचं शिवधान ध्यान करतात शंकर भगवान. आपलं काय, आपण तर त्याच्या बाजूला कुठं सुद्धा नाही. मग ते म्हणतात तो कापूर जमा केला, चांगली कर्म केली, पण पेटवून दिला, म्हटले काय झोप येण्याला. दुसरं उदाहरण देतात, मग अग्नी लावून दिजे. दुसरं उदाहरण दिलं, एका बाईने चांगला स्वयंपाकाचा धंदा चालू केलाय, स्वयंपाक चांगला करती, पण ती स्वयंपाक केलेला चांगला खात नाही. काय करती ती, विकायचं काम करते, हॉटेल टाकले, काय करते ती, विकते पण खात नाही. त्याप्रमाणे हा सगळा खटाटोप कर्माचा ज्ञानाचा सगळा केला, पण काय करायला केलाय, फक्त विकायला. का मिष्टान्न संचर विजय काळकुट्ट नाही, याच्या पुढे दुसरं सांगितलं, अजून पुढे सांगणार. त्या मिष्टान्नामध्ये काय टाकलं, काळकुट्ट विष टाकलं. मिष्टान्न अन्न केले आणि त्याच्यात विष टाकलं, मरल का नाही ते. तसं चांगली कर्म करूनही मरायची पाळी आली, काय करायचं. तैसे सत्कर्माचे उपके थाती ज्ञानेवीन, आंधळ्या गरुडा ते पाखाती. ते म्हणतात परमार्थ करतो माणूस, तुम्ही आपण देवदेवच करतोय, आणि परमार्थ म्हणजे नुसतं गणटिळा लावणं आणि अजून काहीतरी तीर्थयात्रेला जायनं, एकादशीचा उपवास करणं, नुसतं विठ्ठल विठ्ठल करणं म्हणजे परमार्थ नाही म्हणत. आपण जो संसार करतो ना, त्याला आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमार्थ आहे. तुमचा संसार परमार्थ रूप आहे, तुकोबाराय पण म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगतो, तैसे ते पार्था बिनमुख या परमार्था, तयासी सर्वता संभाषण न करावे. तुम्ही आपण जे घरादाराचं करतोय, जनावरांचं करतोय, जमीन जुमलेचं करतोय, तो सुद्धा परमार्थच आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमची बायका पुरुष सुद्धा आम्ही जे करतोय तो परमार्थ आहे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संसार कसा झालाय, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त दुजा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा, आमचा संसार पुण्यरूप झाला. देव आणि भक्त सोडून विचारण्याशी किती कुटुंब आहेत मी पाहतो. नवरा कीर्तन करतो, बायको कीर्तन करते, नवरा रिक्षा चालवतो, बायको पापड लाटते बचत गटाची, आणि दोघं कीर्तन प्रवचन करतात. त्यांच्या घरात दिवस रात्र काय विषय चालू असेल, काय विषय चालू असणार आहे त्यांचा, असा होतो ते म्हटले. ते म्हणतात पण यांनी काय केलं, त्या मिष्टान्नामध्ये विष टाकलं. दैवे अमृतकुंभ जोडला, दैवाने अमृतकुंभ जोडला. एवढी विद्वत्ता दिलेली आहे त्यांच्याकडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खूप हुशार असतात ते, व्याकरणी चोखटा, तर्की अति गाढा, तरी आत्मज्ञानी पुढा जात्यंदू दो. इतका हुशार असतो तो. अमृत कुंभ जोडला, काय भेटला, अमृताचा थेंब नाही, अमृताचा लेशू दैवगुणे. ज्ञानेश्वर महाराज आदल्या श्लोकात सांगतात दैवगुण असेल, आपल्या दैवत असेल तर अमृताचा थेंब भेटू शकतो. पण ह्या पठ्ठ्याला काय भेटलाय, अमृताचा कुंभ, तरी त्याला ते उपयोगात आणता आलं. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हानून उलंडीला. पायामध्ये काहीतरी येतो म्हणून लाथेने उडून टाकला त्याने. ते नासती धर्म निपजला हेतुकपणे. हो बघा, ही कोणाचं वर्णन चाललंय ऐकताय ना तुम्ही, दुर्मती लोकांचं, दुर्बुद्धी लोकांचं. आणि हे दुर्बुद्धी म्हणजे दारू पिणारे, जुगार खेळणारे, तमाशा बघणारे यांचं नाही. जे वेदाधारे बोलतीन केवळ कर्म आणि स्थिती, त्यांच्याबद्दल चाललेलं आहे. किती परफेक्ट आहे म्हणले, यज्ञ परफेक्ट करतात, एवढी सुद्धा चूक होऊन नाही जाणार. फक्त मोठी चूक त्यांची काय, स्वर्गाची अपेक्षा केली, संसाराची अपेक्षा केली, पण ईश्वराची अपेक्षा नाही केली.
सायासे बघा ते म्हणतात सायासे पुण्य अर्चिजे. अरे पुण्य सुद्धा जमा करायला वेळ लागतो. मी किती ठिकाणी पाहिलं आपल्या गावात सुद्धा मला कधी कधी ऐकायला भेटलं, अहो आम्हाला पंगत द्या ना, आम्हाला पंगत द्या ना. बरं मग पुढच्या वर्षी आम्हाला तरी द्या. म्हणजे असं सायासानी पुण्य जोडावं लागतं. पुण्य बी सहजासहजी नाही भेटत. आपल्या दरवाज्यात भिकारी आला तर त्याला आपलं ज्ञान नाही शिकवायचं. त्यांनी हात पसरला ना, द्या त्याला काहीतरी. दरिद्री नारायण तुमच्याकडे हात पसरतोय, स्वामी विवेकानंद म्हणतात, त्याला शिकू नको काम करायला, काय होतंय तुला. त्या दरिद्री नारायणाला दे 2 रुपये. हो, कारण तुझ्याकडं कोणी हात पसरलेला आहे, ईश्वराने. त्याचं तू काम कर, तो तुझं काम करील. सायासानी पुण्य जमा करावं लागतं. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेतल्या लोकांनी चिडवलं, तुमच्या भारतामध्ये भिकारीच जास्त आहेत, नुसते मागत राहतात, भिकारीच जास्त आहे. म्हणले हो, आमच्या देशात देणारे त्यांच्यापेक्षा जास्त आहेत, म्हणून आमच्या देशात भिकारी आहे. तुमच्या इथं देणारेच नसल्यामुळे भिकारी कशाला येतील इकडं. सायासे पुण्य अर्चिजे. पुण्य करायला सुद्धा सायास लागतात. मग संसारू का अपेक्षिजे. परमार्थिक माणसांनी संसारी का अपेक्षा करायच्या. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याच्यामुळं लोक परमार्थ करत नाहीत. कारण हे पारमार्थिक पाहिले तर यांचं चाललंय घाणेरड्या शिव्या, भांडणं तणणं, मी माझं. 2 भाऊ कीर्तनकार असले तरी भांडणं. मग हे काय उपयोग आहे. तुम्ही संसाराची अपेक्षा करता. तुकाराम महाराजांनी पाणी सोडलं त्या संसारावर, ती अपेक्षा आहे. आणि पाणी सोडलं तुम्हाला मिळणार नाही का काही. तुमच्या प्रारब्धातलं, तुमच्या लकीरमधलं कोणी उचलून घेऊन जाऊ शकत नाही. सायासे पुण्य अर्चिजे. आणि मग संसारू का अपेक्षिजे. प्रश्नचिन्ह. परी नेनती ते काय कीजे. अप्राप्य देख. त्यांची तेवढी बुद्धीच नाही. काय कीजे त्याची तैशी बुद्धीच नव्हे, ती सद्बुद्धी नाही. जैसे रांधवनी रस सोयनिकी. असा स्वयंपाक केला, इतकी सुगरण असा स्वयंपाक केला, करुणी मोले विकी. केलेला स्वयंपाक काय केलाय, फक्त विकायलाच केला. आता ह्याच्यातला दृष्टांतातला सिद्धांत काय, केलेला परमार्थ फक्त भोगासाठीच केलेला आहे. अरे संत म्हणतात देवासाठी घेऊन या जोग, अवघा भोग तेजी येल्या. भोगाला लात मारली आणि जोग घेतला. लोकांसाठी, स्वतःसाठी देवाचा पाठपुरावा केला. करून या मोलेविकी तैसा. भोगासाठी अविवेकी धाडती धर्मू. ह्या यांनी धर्म केला, सगळा धर्म केला, पण कशासाठी केलाय, भोगासाठी. आणि तो फुकट घालवला कोणी, अविवेकी लोकांनी. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देक सर्वता, तया वेदवाद वार्ता मणी वसे. नुसता वेदाचं चर्चा चालू, असा म्हणतो वेद, तसा म्हणतो वेद, त्या वेदाचा आपल्या सोयीसाठी उपयोग करून घेतला. ती लोक दुर्बुद्धिवान आहेत. मग हे कशामुळे झालं, हे कशामुळे दुर्बुद्धिवान झाले. यांना वेद नीट कळाला नाही आणि वेदाने सुद्धा भाग 3 सांगितले म्हणून ते फरफटत गेले. मॅपमध्ये रस्ते दाखवतात, कधी 2-3 रस्ते बी दाखवतात एकाच ठिकाणी जायला. तसं इथे झालेलं आहे, एकाच ठिकाणी जायला 2-3 रस्ते दाखवलेत वेदांनी. अधिकारान रूप अडाणी, ज्याचं डोकंच चालत नाही, काय करावं काय नाही. मग त्याला सांगितलं तुझ्या वाट्याला आलेलं कर्म इमानी इतबारे करायचं, कुठंतरी असलं सप्त्याला जायचं, तिथे बसायचं, 4 गोष्टी ज्ञानाच्या घ्यायच्या, जमलं तर 5-50 रुपयाची पावती फाडायची, जमलं तर पंढरपूरला जायचं. असं म्हणता म्हणता हळूहळू त्याला चटक लागता मग ते जीवेन सोडी आईसेला झाले. मग त्याला गोडी लागली होती, जातच तिकडं. मग कशामुळं हा सगळा घोटाळा झालाय, तर वेदाचाच अभ्यास केला होता. मग का चुकले. वेद 3 प्रकारचे आहेत. एक सत्वगुणाला मार्गदर्शन करतो, वेद सत्वगुणी आहे, वेद रजोगुणी आहे आणि वेद तमोगुणी आहे. आपल्याला त्याच्यातलं कोणता गुण उचलायचा आहे, पहिला सत्वगुण घ्यायचा आहे. तो त्याच्यासारखाच आहे भाऊ, तमोगुणाचाच भाऊ येतो, पण थोरला भाऊ आहे, रजोगुणाचाच भाऊ आहे थोरला. मग ह्या दोघा अडाण्यांपेक्षा हा बरा आहे. याला हाताशी धरून त्याच्या पुढच्या गुणात जायचं, निर्गुणात. जसं आपण रानात गेलो आणि पायात काटा भरला, आता तिथं पिन नाही, सुई नाही, मग काय करायचं, काटा घ्यायचा आणि त्या काट्याने काटा काढायचा. आणि ह्या काट्याने पायातला काटा काढलं, पायातला काटा फेकून द्यायचा. आणि ज्या काट्याने काटा काढला तो लई चांगला आहे तो खिशात ठेवायचा.
म्हणजे दुसऱ्या दिवशी बरगडीत घुसल, हे की नाही. म्हणजे तोही काटा फेकून द्यायचा. तसं रजोगुण घालवण्यासाठी, तमोगुण घालवण्यासाठी सत्वगुण मदतनीस घ्यायचा. तिन्ही गुण आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. वेदामध्ये उपनिषद सात्विकता सांगतात. आपल्याला काहीच माहीत नाही. अहो, आपल्याला ज्ञानेश्वरी माहीत नाही, आपल्या घरी ज्ञानेश्वरी नाही, पण 15,000चा 20,000चा मोबाईल एकाच नाही घरात, चौघांकडं एकेका सेपरेट. त्याच्यात कधी कधी एका दोन दोन, पण 500 रुपयाची ज्ञानेश्वरी नाही आपल्याकडं. आपल्या बापाची दशकऱ्याला जर लागली तर दुसऱ्या कोण भीक मागून आणायची, ज्ञानेश्वरी दे रे, एवढी तर आपण गरीब आहेत. बाकीच्या भोगाच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं आहेत, पण देव जोडेल अशा गोष्टी नाहीत आपल्याकडं. वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदाधिक समस्त सात्विकते. उपनिषद वाचा. 100 उपनिषद, 250 उपनिषद आहेत. आम्हाला वाचायला कुठं टाईम आहे, म्हणून वाचत नाही. अभ्यास करावा लागल. शाळेत जायचं तर अभ्यास करायचं. नुसता माठ्या गडी जातोय शाळेत आणि येतोय घरी. आणि आम्ही 40 वर्षाचे वारकरी आहेत, माठ्या गडी आहे. ते म्हणतात उपनिषद समस्त सात्विक जे. ही ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीता काय माहिती का, उपनिषदांचा काढा आहे, काढा. इति भगवद्गीता उपनिषदसु ब्रह्मविद्या आहे. याच्यामध्ये ब्रह्मविद्या. आणि सध्या जगात लोक म्हणतात ब्रह्मविद्या वगैरे काय नाही बरं का. इति भगवद्गीता उपनिषदसु ब्रह्मविद्या आहे. योगशास्त्रे, प्रॅक्टिकल शास्त्र आहे, ध्यानाला बसावं लागतं. नुसतं अभंग म्हणून नाही उपयोग. राहो आता ह्याची ध्यान, कशाचं ध्यान ठेवायचं. ध्यान ठेवल्यानंतर आतमध्ये घुसळण होते, घुसळवण घुमघुम गमक करते डेरे. त्याच्यातून लोणी दही सांडलं जातं आणि सार सार तूप नंतर आपल्या हाताशी लागतं तो परमात्मा. उपनिषद फक्त ज्ञानाची माहिती सांगतात. ज्ञान म्हणजे काय, आत्म्याची ओळख करून देतात, त्यांचं नाव उपनिषद आहे. तुकाराम महाराज म्हणले वेद बहुत वेद अनंत बोलिला. आम्ही नाही वेदांतचार्य झालो, तुकोबाराय म्हणले वेद अनंत बोलिला, आम्ही अर्थ इतकाची साधिला. विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठेने नाम घ्यावे. नाम जरी घ्यायचं असतं तर कसं घ्यायचं, निष्ठेने. नुसत्या निष्ठेने घ्यायचं का, निज निष्ठेने नाम घ्यायचंय. आणि नाम घेतलं नाही तर काय, माऊलींची भाषा आहे. आपल्याला असं समोरासमोर बोलायला वाईट वाटेल, समोरचा रुसल का काय. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, नामासी विनमुख तो नर पापी माणूस आहे. पापी कीर्तनाला आलंय, पावती फाडतोय, पापी. नाम नको म्हणतो, नाम नाही घ्यायचं म्हणतो. काय करायचं तुमचं ते तुम्हाला माहिती का. अन्न पण त्याचंच खायचं. भगवान कृष्ण नाही दुर्योधनाचं अन्न खाल्लं, पण त्या सुलभा काकीचं आणि विदुर काकाच्या घरी गेले आणि कोरडे त्या भात खाल्ला त्यांनी सुका. तिथं ते सात्विक अन्न ग्रहण करायचं असतं. ते म्हणले वेदाने भरपूर. तुकोबाराय काय म्हटले की वेद अनंत बोलिला, मी अर्थ इतकाच साधिला. असं पाखडून घ्यायचं, जसं तुम्ही पाखडून घेता ना, साधू भी ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सार गहीर रखे और थोता दे उडाय. सुपातलं जे फलकट आहे ते फेकून द्यायचं आणि सार घ्यायचं. तसं वेदात बी फलकट आहे आणि फलकटाशिवाय सार बी भेटत नाही, बनगीशिवाय दाना नाही. पण बनगी फेकून द्यायची, उपणावं लागतं. तसे वेद सुद्धा उपणावं लागतील. ते म्हणले आम्ही काय केलं, ते म्हणले अनंत बोलीला, मी फक्त अर्थ इतकाच घेतला बस. परमात्म्याचं नाम घ्यायचं, ते पण निज निष्ठेने घ्यायचं. उगाच हा म्हणतो तो म्हणतो म्हणून सगळे करतात म्हणून नाही करायचं. सगळे जेवतात म्हणून आपण जेवत नाही, सगळे कपडे घालतात म्हणून आपण घालत नाही. ती गरज आहे आपली. म्हणून उपनिषद सात्विक सांगतात. छांदोग्य उपनिषद, कठक उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, ऐतरणीय उपनिषद. ऐतरणीय उपनिषद कोणाचं माहिती का, न्हाव्याची बाई आणि लग्न केलं बामणाशी आणि त्यांना झालेलं पोरग, त्यांनी उपनिषद लिहिलं. तरी ही एवढी सर्किट खोबडीची. हे म्हणले हे इतर जातीचं आहे म्हणून ऐतरणीय उपनिषद. हे इतर जातीच्या लोकांनी बनवलं. बघा, अशी जी उपनिषद ती फक्त ज्ञानाची आत्म्याच्या चर्चा करतात.
म्हणून उपनिषद सात्विक आहेत आणि वेद आहेत ना 3 प्रकारामध्ये. वेद कसे आहेत? येर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. वेद काय करतात? स्वर्गाच्या दिशेने पाठवतात, रजगुणाची व्याख्या सांगतात, तमगुणाच्या म्हणून मी चाळणी मारतो म्हणून तू जाण हे सुख दुःखासी कारण. कोण? ही जी कर्म हे दुर्बुद्धीच्या लोकांनी कर्म केली, कशाच्या आधारे केली? वेदांनी सांगितले म्हणून. वेदांनी चुकीचं नाही सांगितलं, अधिकार परते उपदेश केलेला आहे. पण अधिकार परते घ्यायचा असतो उपदेश बोध. आपण डॉक्टरच्या दवाखान्यात गेलं, सगळ्याच गोळ्या आहेत, तापही आपल्याला आले ना, आपल्या बरोबरच्यालाही ताप आलाय, तरी सुद्धा गोळ्या तापाच्या दोघांच्या वेगवेगळ्या आहेत. तसं आपल्याला सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळ्याला बोध दिलाय. काहीच करीत नाही ना, त्याला सांगायचं काहीच करीत नाही, त्यांनी ITI करायचं ना. माणिक डोला काय ITI, आणि ज्याला डॉक्टरकीचं डोकं आहे त्याला ITIलाच पाठवायचं का? हां, त्याच्याप्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. आणि तुम्हाला कधी कळणार? अधिकार तैसा दावीला मार्ग चालता हे मज कळू आले. मी जर प्रवासाला सुरुवात केली तर मला परमार्थातले काही खाचाखोचा कळू शकतात. हे सुखदुःखासीच कारण. इथं झणे अंतकरण रिघोदेशी, इकडं जाऊ नको बरं का, या मार्गाला जाऊ नको. हाही एक परमार्थातलाच मार्ग आहे, हा, पण तो स्वर्गसूचक आहे. पुण्य मार्गच आहे पण स्वर्गसूचक आहे. म्हणून तू गुणत्रयाते अव्हेरी, तू गुणत्रयाते अव्हेरी. 3 गुणांचा काय कर? अव्हेर कर. तमोगुण टाकून दे, रजोगुण टाकून दे आणि सत्वगुण सुद्धा टाकून दे. काट्याने काटा काढून काटा फेकून द्यायचा. त्रिगुण आसार आहेत, ताक आहे ताक आणि निर्गुण. मला आता आठवलं, ताक भरपूर भेटतं खायला, आता भेटतं का नाही काय माहिती, पण आमच्या मामाच्या घरी गेलो का तिकडे नारायण शेठचं घर बाजूला, तिकडं लई गाया. मग आमची आजी काय म्हणायची मामाच्या, जा आता भाकरी आहेत, जा ताक घेऊन ये. तांब्या घेऊन जायचा, आणि तो पण बारका तांब्या नाही, सगळ्यात मोठा तांब्या, ते बी भरपूर द्यायचे. तसा आता भरपूर चाललेला आहे देव देव आपला, पण कसा? ताकासारखा आसार. तूप देतील का तांब्या भरून? तूप नाही द्यायचे तांब्या भरून. तसं हे तूप देणारे संत आहेत. इथं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे, निवडी आपुले गोधने. तू निवड, याच्यातलं तुला काय करायचंय? तू गुणत्रयाते अव्हेरी, त्या 3 गुणांचा अव्हेर कर. मी माझे न करी. मी माझं जाते का? मी माझं जाते का? भावाभावाचं नाही जात, जावा जावांचं नाही जात, बुवा बुवांचं नाही जात. माझी सरपंच, सरपंच, उपसरपंच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पार माझं जात नाही. कसं जाईल? ज्ञान नाही. हे सगळं होईल पण हे नाही होणार. बाकीचे तुम्ही जे सगळं करता ते तुम्ही नाही तर तुमचा बाप दुसरा कोणतरी भेटेल करायला, पण हे करणारं दुसरं नाही. हे आपलं आपल्यालाच वजन यावं लागतं. संसार सहज होत असतो आणि परमार्थ अट्टासाने करावा लागतो. माझे जवळचे नातेवाईक आहेत, आम्ही 2 जण एकदा एका वर्गात असायचो. त्याला काय किती पैसे मोजताना यायचे, पाहुण्यांनी जर जत्राला दिले तरी त्यांना 50-50 हजार रुपये पगार आहे. आता संसार सहज होतो. त्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, परंतु ते सहज होतो संसार, पण परमार्थ अट्टासाने करावा लागतो. सायास करशी प्रपंच दिननिशी. रात्री अपरात्री सगळी कामं चालतात, परमार्थ नाही. तुकोबरा म्हणतात, मी अट्टास केला, याजसाठी केला होता अट्टास. आता सुद्धा तुम्हाला आपल्याला अट्टासच करावं लागला का नाही? आता हा अट्टास आहे ना, हा व्यर्थ नाही जायचा. ही आपली पुण्याई आहे. दत्तात्रयांचा निरोप दत्तात्रयांच्या समोर कथन करायचं काम चाललंय. भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ते सांगायचं काम चाललंय. ब्रह्मदेव आहेत ना, हे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने ही ब्रह्मविद्या आपल्यापर्यंत आलेली आहे. तो मध्यस्थी आहे. ब्रह्मदेव दलाल आहेत, ब्रह्मज्ञानाचे पुरस्कृत्य करते ते. भगवान शिव दलाल आहेत, भगवान विष्णू दलाल आहेत, आणि मुख्य माल आहे महाविष्णूचा अवतार. मुख्य महाविष्णूपासून आलेलं ज्ञान आपल्यापर्यंत पाठवायचं काम ज्ञानोबरायचं आहे. म्हणून गुणत्रया त्या भेरी, मी आणि माझे न करी. आपण लहान होतो आणि लहान जर आपण चुलतेच्या घरी गेलो आणि जर तिथं म्हणायला लागलो
आमच्याकडे आहे तसं आहे, आमच्याकडे असे का. आमची आजी म्हणायची मारू का फटकं तुझ्या, आत्तापासूनच लागलं का माझं तुझं कराय. नाही आत्तापासून नाही, आता आम्ही मरेपर्यंत काय करणार आहे, माझं तुझं. गावागावांच्या बाहेर पाट्या लावल्या पाहिजे. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी, मी माझं म्हणून माते न पवती बापुडी. ही बापुडी लोक मला काय येऊन भेटत नाही ज्ञानोबरायांनी खंत केलेली आहे, कारण यांच्यामधला अहम आणि ममता गेली नाही. मी माझं. पहिलं भांडायचं चुलत्याशी, नंतर भांडायचं भावाशी, आणि नंतर शेवटी भांडायचं मुलाशी. हे असंच चालू द्यायचं आहे की नाही. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी, माते न पवती बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी नदी ढवळीत ठेले. एक आत्मसुख अंतरी विसंब जनी. आत्मसुखामध्ये तू रममान होऊन जा. तू असं कर बर का, असं करू नको. जरी वेद बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. वेद सांगतात म्हणून काही पण घेऊन नाही बसायचं. रामेश्वर डोक्यात, रामेश्वर भट्टाच्या डोक्यात तेच होतं, आम्ही वेदांतचार्य. तुकोबरायला म्हणले तुला काय वेदांताचं माहिती आहे रे, तू आमची बरोबरी करतो, तुला काय वेदांताचं माहिती आहे. तुकाराम महाराज त्यांना म्हटले अरे वेद आम्हावरी रुसून गेला, पण आम्ही त्याच्या बापाला धरले कंठी. असं तुझं कोणते वेदातल्या रुचा पाठ आहेत सांग. आमच्या नाही पाठ, आमच्या लई पाठ आहेत. तोंडावर म्हणले घोडे काय थोडे वागविता ती ओझे, भावे विन तैसे पाठांतर. हो रामेश्वर भट्ट, तुम्ही घोडेन गाढवासारखेत, बोजे वाहणारे फक्त. हो, पण आम्ही त्याच्या सार जाणलेले आहे. वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित ते आपुले याची घेपे. अहो आपण आपलं हित करून घ्यायचं. आपण ना लहानपणी, आता आमच्या घरी जर काय खाऊ आणलं ना, तर आमची बारकी पोरगी मग ते 4 वाटे केले का मी मुद्दाम म्हणतो तो बारका वाटा मला दे, म्हणतो तो मला पाहिजे, तो मला. ती म्हणते जार ती हा तुम्ही म्हणताय म्हणजे तू मी घ्यावा आणि मला फसवायचा तुमचा उद्देश चाललाय, आणि मोठा तुम्ही उचलणार आहे. हां, तसं आपल्याला जरी सांगितलं व्यवहारात, तरी आपण शेलकाच माल उचलतो की नाही. इथं नको का शेलका माल उचलायला, पण ती शेलका माल उचलायला तशी बुद्धी पाहिजे ना, आपली बुद्धी. तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रगटलिया गबस्ती. रात्रीचा मुक्काम करावा लागला. पूर्वीच्या गाड्या घोड्या नव्हत्या, मग प्रवास करताना मुक्काम करावा लागायचा. मी एखाद्या गावात मुक्काम केला आणि सकाळी उजाडलं, उठला आणि सूर्य उगवला आणि 4 रस्ते दिसायला लागले, म्हणून 4ही रस्त्यानी पळेल का, तो खातरजमा करेल कोणता रस्ता मला माझ्या इच्छितस्थळी लवकरात लवकर पोचविल, तो मार्ग निवडतो. तसं मला माझ्या धामाला जायचंय, तो कोणता मार्ग आहे तो शोधायचा आहे. जैसा प्रगटलिया गबस्ती. अशेषही मार्ग दिसते, भरपूर मार्ग दिसतात, तरी ते तुलेने काय चालजिती सांगेमच. म्हणून तेवढ्या रस्त्याने पळणार आहेस काय तू का. उदकमय सकळ जरी झाले असे महितळ. अख्खं जग सगळी पृथ्वी पाण्याने भरली असली तरी आपण किती घेणार आहे, जेवढं आपल्याला हवंय तेवढंच घेणार आहे. तरी आपण घेपे केवळ आरतीची निजोगी. जेवढी मला ताण लागलेली तेवढंच मी पाणी उचलणार आहे. तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत. जे ज्ञानी आहेत ना ते काय करतात, वेदाला चाळण मारतात आणि मग अपेक्षित स्वीकारती शाश्वत. आणि संतांनी शाश्वत ज्ञान निघून गेलं आणि बाकी तुमच्या आमच्यासारखे आडणी ते वेद पाठ करत बसले. त्याचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात देतात. असं ते गाव मुंबईवरून आलो होतं, त्यांनी पाहिलं खळ्यावर चालले उपनायचं काम. आणि मग ते गेले सगळे निघून, आणि मग पोती बी भरून घेऊन गेले धान्याची. आणि हे रात्रीचं आलं येडं, आणि त्यांनी त्या बिनग्या जे भूस पडलं होतं ना ते टिपाडावं घ्यायचं, पोतं भरा त्याची मंडळी द्यायची, खालून पाट्या भरून, आणि हा उपनीत राहायचा. आता काय निघेल त्याच्यातून, कारण माल तर घेऊन गेले सगळा. अर्जुना वेदू विदू जरी झाला, पण माते नेनता वायाच गेला. कनू सांडोनी उपनिला, कोंडा जैसा. भूसच उपनीत राहिले आणि पहिलं तर माल निघून गेले दुसरे. तसे शब्दांच्या पाठीमाग नाही पळायचं. तैसे ज्ञानी म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म. अर्जुनाला काल ज्ञान सांगितलं, आता मी तुला सांगतो अर्जुना, तुला लढाई करणं गरजेचं आहे. तुझं उचित कर्म काय, तू क्षत्रिय कुळास जन्मलास, उठ घे धनुष्यन लाव बाण,
आम्हाला पाप लागेल, आम्ही बसलोय नाही तर आम्ही कशाला बसलोय. भगवान कृष्ण म्हणतात सर्व धर्म आणि परित्याज्य मामेकम शरण व्रज. धर्म आणि अधर्म तुझ्याकडून चांगलं होऊ दे नाही तर वाईट होऊ दे, आम्ही बसलोय नाही. ते पोलीसवाले सिनियर सांगतात मारा गोळ्या, काय होईल ते होऊ द्या, काही निरापराध मरतील, आम्ही बसलोय नाही इथं. 100 मेले तर चालेल, त्याच्या 2-4 भरडले जाणारच आहेत गावाबरोबर केले, आम्ही आहे विचारलं पण तुम्ही ते करा. तसं देव म्हणतात चल कर लढाई, तुला लागलेलं पाप मी घेईल आणि तुला मोक्ष प्रदान करील. सर्व धर्मानी परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामी. मी तुझं सगळं पाप घेईल आणि तुला मोक्ष देईल. असे म्हणणारे असतात ते संत आहेत, ते आमचे ज्ञानोबा आहेत. तरी अवधान एक वार दिजे, आमच्याकडे एकदाच लक्ष द्या. ज्ञानोबा म्हणतात मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आम्ही समस्तही विचारिले तो ऐसेची हे मना आले. जे नसांडी जे तू आपुले विहित कर्म. विहित कर्म म्हणजे तुझ्या वाट्याला आलेलं कर्म टाकू नको. आम्ही सगळा विचार करून पाहिलं, तुला लढावंच लागेल. पण लढताना असं डोक्यात घे, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्म ती संगती न धरावी. कर्मफळाची अपेक्षा नको करू आणि कुकर्माची संगत करू नकोस. हे सत्कर्मेची आचरावी हे तू विन. कर्म करायचे असेल तर कोणती कर, सत्कर्म. आणि नुसती सत्कर्म करू नको, सत्कर्मची कर हेतू विन. कोणताही हेतू ठेवू नकोस. आणि म्हणून तू या गोष्टीने कर. आणि जे तुझ्याकडून कर्म होईल ना, जे कर्म होईल ते तू काय कर, देखे जे तुला आले कर्म निपजे. तुझ्याकडून काही होऊ, बरं वाईट कर्म होऊ, देख जे तुला आले कर्म निपुजे. ते तुले आदि पुरुषी अर्पिजे. तो मुख्य पुरुष आहे त्याला ते समर्पण कर. तरी परिपूर्ण सहजे झाले जाण. बस तू केलेली सगळी कर्म जर ईश्वराला समर्पण केली ना तर ती तुला बाधणार नाही. देख कोणती कर्म, देखा संता असंत कर्मी. संत कर्म किंवा असंत कर्म, चांगलं कर्म, वाईट कर्म, शुभ कर्म, अशुभ कर्म, जे होईल वाट्याला आला. आता काही जाणून बुजून काहीच होत नाही. जे होईल ते तू काय कर. हे जे सरीसेपणे मनोधर्मी हो तेची योगस्थिती उत्तम प्रशंसेची. ते जे सरीसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती, ते मनावर काहीच घेऊ नको. चांगलं वाईट सगळं कुठं कर, ईश्वराच्या चरणावर समर्पण कर. आणि तुझ्या मनाची उलघाल होऊन देऊ नको. मी पापी आहे असं समजू नको. लढाई करणार मग मी पाप केलं असंही समजू नको. आणि मी लय पुण्य केलं असंही समजू नको. चित्ताची समता ठेव. आणि ही चित्ताची समता कुठं होईल माहिती आहे का, फक्त संतांच्या संगतीत बसलो तर. हो, जिही द्वंद्वादिक दुरावली, सुख दुःख पाप पुण्य मान अपमान जन्म जरा व्याधी सगळ्यांच्या अतीत होतं तिथे गेल्यानंतर. मग तू अर्जुना असं समत्व चित्ताचे, काही झालं तर बॅलन्स ढळून नाही द्यायचा. जरी गाडी पावसाळ्यात घसरली तरी बॅलन्स सोडायचा नाही तर टिचरं टाचरं पडणार. तसं कंट्रोलमध्ये राहायचं. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी त्या मनाचे बुद्धीचे अशी फिट काम झालं पाहिजे. बस काही झालं तर मला ईश्वर समर्पण, माझं कर्म ईश्वरार्पण करायचे म्हणून. आणि अशा पद्धतीने जे कर्म करतो तो माणूस बुद्धिवान मनुष्य आहे. ते म्हणतात जे बुद्धियोगा योजले तेच इथे पारांगत झाले या जगामध्ये. जे इह उभय सांडिले पाप पुण्य. आम्हाला पापाचं घेणं नाही, पुण्याचं घेणं नाही. हो हो, उलटा बोध झाला होता तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून शिवाजी महाराजांना. आज राज्य स्थापनेचा दिवस आहे ना. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज गेले 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 आणि रमून गेले आणि ऐकलं सगळं. म्हणले आता किती दिवस झाले आपल्याकडे पाहुणे आले का, जो आपल्या जवळच आहे तो किती वेळ उठत नाही, पण त्याच्याबरोबर आले म्हणतो चल ना आता टाईम झाला, चल ना टाईम झाला. तसं सरदार तुकाराम महाराजांना म्हणले राजे कधी जायचं पुण्याला. नाही आम्ही पुण्याला येणार नाही. का नाही, राज्याचं काय, राज्य आम्ही करणार नाही. मग आऊसाहेबांना काय सांगायचं, आऊसाहेबांना सांगा शिवबाला विरक्ती निर्माण झाली आहे, आता ते तुकाराम महाराजांबरोबरच राहणार. मग राज्य कोण सांभाळणार. सरदारांना म्हणले तुम्ही सांभाळा.
शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना कळालं, बोध उलटा झाला, औषधाचं काय झालं, रिॲक्शन झालं, आता दुसरी गोळी दिली पाहिजे. आणि मग परत दुसरी कीर्तनं करून त्यांना सांगितलं, तुम्ही करता ते तुमचं कर्म बरोबर आहे आणि आम्ही करतो ते आमचं बरोबर आहे आणि तुला काही पाप लागणार नाही तुम्ही जरी त्यांना मारलं तर. मारा, कापा, कोणाला, पाप त्याचे नाव न विचारे नीत, भलतेच उन्मत्त करी सदा. त्यांना काय करा, कापा, धर्मनीतीचा ऐका हा व्यवहार, निवडिले सार आसार ते. त्यांचं काही हिशोब करू नका, पाप पुण्याच्या चर्चा नका करू, पण वाट्याला आलेलं कर्म केल्याशिवाय राहू नका. ते कर्मी तरी वर्तती. असं जेव्हा होईल ते बुद्धियोगातली माणसं मास्टर आहे, त्यांना कळतं आपलं काम करायचं, काय करायचं ते देव बघून घेईल. पाप आपल्या नावाला लागेल का पुण्य आपल्याला घेणं. तू मला सांगितलं ना हे काम करा, मी काम करतो. ते कर्मी तरी वर्तती, ते तुमच्या आपल्यापेक्षा जास्त चिकाटीने काम करतात. आपण जीवावर आल्यासारखं करतो, पण ज्यांना ज्ञान झालंय ते जोमाने काम करतात. ते कर्म तरी वर्तती परी कर्म फळांना आतळती. कर्मात वर्ततात पण कर्म फळाला आतळत नाही, त्याच्या आरी जात नाही. आणि याता याती न लोपती अर्जुना तया, याता याती न लोपती तया, जन्म मरणाच्या याता यातीत म्हणून ते सापडत नाही. कारण आगा कर्मे जे उरावे ते तीही सुख दुःखा ते फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जे कर्माचं कर्तृत्व घेतात, देहबुद्धीने राहतात, त्यांना पुन्हा यावंच लागतं. मग निरामय भरित पावती पद अच्युत, ती निरामय स्थिती. हो, तुकाराम महाराज म्हणतात ना, अखंड ऐक्यास पावलं ती अथंग ज्ञानरूपी समुद्रात ते पोहत असतात. पावती पद अच्युत, ही सगळी पद च्यूत होणार आहेत, एक दिवशी खाली येणार आहे. पण तिथं देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राव. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. तिथे जाऊन आम्ही बसलो, सद्गुरूने उंच बैसविले, हात न पुरे यमाचा. ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा, ते बरोबर कलेने तिथपर्यंत पोहोचतात. तू ऐसातही होशी, जर तू असा होशील, जै मोहात या सांडीशी, तू जर असा होशील, या मोहाला टाकून घेशील आणि वैराग्य मानसी संचरेल, मग आतमध्ये वैराग्य निर्माण होणार. काही नको, आपल्याला नाही भेटलं चालेल, आपल्याला नाही भेटलं तर चालेल, काही नाही, खायचं जगायच्या पुरतं भेटलं बस. हो, मग त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण होईल आणि मग वैराग्य निर्माण झाल्यानंतर मग आत्मज्ञान, मग निष्कळंक गहन, कोणाच्या हाताला लागत नाही ते आत्मज्ञान, पण ते मग तुला भेटेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाळे होईल मन अपैसे. देवाच्या पाया पडता 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 एक दिवशी आपलं मन कसं झालं पाहिजे, नमन. देवाला काय करतोय आपण, नमन. नमन म्हणजे मला मन राहिलं नाही, माझं मन संपलं. आणि मन संपलं ना का हरिरूप होऊन जातो मनुष्य. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ती काया, भेद नाही देवातया. तेने निचाडे होईल मन तुझे अपैसे, आपोआप होईल. वैराग्य निर्माण झाले का ज्ञान, ज्ञान मिळाल्यानंतर मन हळू 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 या प्रपंचातून निघून जाईल. तेथ अनेक काही जाणावे, मागीला ते स्मरावे. हे अर्जुना आघवे पारुशेल. मग मला मागचं काय आठवत नाही, पुढं काय अजून मिळवायचं का अभ्यास, काही नाही, सगळं स्थिर होऊन जाईल. एकारनव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. हो, कोण्या तुझे ज्ञान, काहीच न लगे साधन. हा, हे विरुणी जाय म्हण हे सूत्र आहे. मीठ जसं पाण्यात साखल्यानंतर विरून जातं, तसे नव्हे सरिता निराळे, लवण मेळविता जळे. मग इंद्रियाचे संगती, जे पसरू होती मती, जे इंद्रियाच्या माग जी बुद्धी पळत होती, ते स्थिर होईल माग होती आत्मस्वरूपी. जी बहिर्मुख झालेली इंद्रिय होती ती आता काय होईल, आत्मस्वरूपी होऊन जातील, अंतर्मुख होतील. आणि मग समाधी सुख केवळ, जय बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. मग बुद्धी निश्चळ झाली का मग ते समाधीचं सुख तुला भेटेल आणि तू निश्चळ होशील. इथपर्यंत आपण 284ला आलेलो आहे. इथे देव सांगतात तुम्हाला आपल्याला कर्म कसं करायचं.
आता अर्जुन त्याला विचारणार आहे, ज्यांना बांधले ते कसे? तू म्हणतो मला असं कर असं कर, मग असे कोण असतात आणि ते कसे ओळखायचे ते सांग. त्याला म्हणतात स्थित प्रज्ञ. साधू कसा असतो? साधू कसा असतो शोधायला गेलं तर नाहीच कळणार. आपण जर चोरून चोरून बघितलं तर कळून साधू कसा असतो. आणि जर चेकिंग करायला गेलं ना, परीक्षा करायला, ते उलटच लक्षण दाखविलं आपल्याला. मग ते म्हणतात आता आम्हाला ते लक्षण सांगा. ते आपण आता मग आपण ते पुढे पाहूया म्हणले. मग ते देवाला विचारलं अर्जुनाने, मला ते ज्ञान सांगतं. ते ज्ञान असं आहे की किती सुखदुःख आलं तर डगमगत नाही. अर्जुनाला फक्त एक वाक्य सांगून जातो भागवतमधलं. अर्जुनाने जी लढाई केली ना ती समाधी सुखामध्ये केलेली आहे. लढाई करत होता तो, पण लढाई करतोय का नाही हे माहीत नव्हतं. आणि जर साधूचा बोध झाला आणि जर ठसला ना, तुमचा अख्खा प्रपंच समाधी सुखामध्ये होऊन जातो. तुम्हालाच तुमचं कळत नाही. त्याचं नाव आहे आसो ऐसा कोठे, आठवच नाही त्याला, त्याचीच सुध नसती. त्या पद्धतीचा असतो तो. अर्जुना देऊन समाधी सवेची घातला महायुद्धी, परी कृष्ण कृपानिधी ताटस्य त्रिशुद्धी नेदीचं स्पर्शू. असा बसला नाही अर्जुन समाधीमध्ये. लढाई करीत होता, सनासन बाण सोडित होता, पण समाधीमध्ये करत होता ह्या सगळ्या गोष्टी. अरे असा दिसता बसला आणि त्याला जर कोण समाधी समजत असेल तर तोही वेडपट आणि समजणारे त्याच्यापेक्षा 10 पट वेडपट. ताटस्थ्य नाम समाधी त्याची म्हणे ठकली बुद्धी, ती समाधी नव्हे जाण त्रिशुद्धी. केवळ मूर्छा आली. एखादा कंपनीत कामाला असतो पण त्याला भरपगारी रजा असते ना, आजारी असतो ना, म्हणून त्याला बेड रेस्ट देतात. बेड रेस्ट दिलं 10 दिवसाचा, 15 दिवसांनी परत त्याला त्याच घाण्याला झोपणार आहे. त्याला समाधी नाही म्हणत. समाधी म्हणजे चालती बोलती समाधी संजीवन हरिपाठ. चालती बोलती समाधी ती संत आपले वारकरी संप्रदायाचे संत आपल्याला देऊ इच्छितात. असो, आपली वेळ झालेली आहे, आपण थांबतोय आता. पुढच्या श्लोकमध्ये येणारे उद्या 56 नंबरचा श्लोक आहे. नाना दुःख प्राप्ती जायाशी उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची आरती आड पाहिजे ना. या ओळीचं आपण उद्या चिंतन करूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, प्रभू रामचंद्र, पांडुरंग परमात्मा, दत्तात्रेय महाराज आणि तुम्ही सर्व प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित सेवक्ती, मनोनी बोल गंगावती स्वीकारा. की झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान कृष्ण भगवान गुरुरे भई सत्संग की जय. गणपति बाप्पा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. ईश्वर के देवे येने वाग्यज्ञ दोषावे दोषो निमज्यावे पसायनाहि. जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिन जाओ. ईश्वर शरण सुखी भाव जो देवांची तो ते लाभो. रामी जात वर्ष ईश्वर मागे